गुड मॉर्निंग गाईस. सो फायनली शिर्डीला जायचा प्लॅन झालेला आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. म्हणजे खूप दिवसापासून मी ट्राय करणार होतो की ब्लॉग चालू करू आणि ओकेशन पण चांगलं आहे. त्याच्यामुळे कालच सडनली प्लॅन झाला जायचं शिर्डीला. काल रात्रीच तिकीट्स बुक झाले आणि एवढं चला सकाळी निघूया शिर्डीला. तर जाता वगैरे ब्लॉग पण बनवूया. सो स्टे ट्यून. आणि कोणी सबस्क्राईब नसेल केला चॅनल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. चला दादा बहिणींच्या इथे जाऊन भेटतो. गाईस सकाळचे वाजलेत 6 आणि आमची ट्रेन आहे 7:12ची. तर चला आता बहिणींच्या इथे जाऊ. गाईस आमच्या बॅग वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत. दादा आता पूजा करत आहे. पूजा करून झाल्यावर 20 minutes later. फायनली आम्ही पोहोचल्या. चलो शिर्डी. लेट्स सी. फायनली स्टार्ट झाली ट्रेन. ट्रेनमध्ये बसलो आहे मी. कल्याण जंक्शन टू शिर्डी आलेला आहे. त्या नाश्ता आम्ही करून घेतो. या काढलं नाही जमत. गाईस फायनली आम्ही पोचलो साईनगर शिर्डी. चांगला एक्सपिरियन्स होता ट्रेनचा. सो गाईज गो अँड एक्सप्लोर द शिर्डी. काय कसं काय होईल ते तुम्हाला दाखवेन या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. गाईस आता आलो आहे मी नाश्ता करायला. मध्ये आलो आहे उडुपी पंजाबी चायनीजच्या इथे. चांगलं आहे. गाईस आता आम्ही संध्याकाळी आलो इकडे मंदिरा परिसरात जरा फिरायला. आहे साईबाबा समाधी मंदिर ट्रस्ट एरिया या. आणि इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतो बघा. संध्याकाळी परत आम्ही जाणार आहोत फिरायला. ते तुम्हाला दाखवेन. आता सध्या आम्ही जरा राऊंड मारतोय, फिरतोय जरा इकडे तिकडे काय आहे काय नाही ते बघतो. गाईस हेच ते खंडोबाचं मंदिर. तिथे शिर्डी साईबाबा प्रथम आले होते आणि बाईजाबाई यांनी शिर्डीच्या साईबाबांना आओ साई असे हाक मारले होते. आणि त्या दिवसापासनं त्यांना हे साईबाबा नाव पडले. हे ते मंदिर बघून घ्या तुम्ही. हेच ते मंदिर जिथे साईबाबा प्रथम आले होते. जिथे शिर्डीच्या साईबाबांना प्रथम आवाज दिला होता आओ साई करून. इथे साईबाबांचे परमभक्त मालसापती यांचे मंदिर आहे. साईबाबांचे परमभक्त. गाईस आता आम्ही जस्ट फिरतोय शिर्डी. आता चाललोय आम्ही द्वारका माईला. इथे साईबाबांची जी धुनी असते ती जळतच असते. सो आता आम्ही एंटर करूया. गाईस आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे ही द्वारका माई आहे.
साईबाबांची ध्वनी जळत असते. ही साईबाबांची चावडी आहे. इथे बाबा येऊन बसत. आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आत नाही फोन घेऊ शकता. हीच ती चावडी. गाईस फायनली द्वारकामाई आणि चावडीचं दर्शन झालेलं आहे. आता संध्याकाळी थोडं आता हॉटेलवरती जाऊन आराम करून मग थोडं फिरू. नंतर सकाळी पहाटे दर्शन घेणार आहोत. शिर्डी रेसॉर्ट त्याच्या जस्ट अपोजिट आहे हा हॉटेल. आम्ही तुम्हाला आमचं रूम दाखवलं. कायरा हॉटेल शिर्डी मंदिराच्या समोरच आहे. म्हणजे वॉकिंग 2 मिनिट्सचं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हा बेड आहे. हा त्याला कॉमन अटॅच बेड. हा आमचा मिरर, TV आणि हा कॉमन वॉशरूम आहे. हा कॉमन वॉशरूम आहे. हा बघा आमचा रूम. गाईस आता आम्ही खाली उतरतोय. हा रिसेप्शन आहे हॉटेलचा. ॲम्बिशन पूर्ण. लेट्स गो. गाईस पाऊस पका पडता आणि चिपचिप 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 झाले अख्खा. अपोजिट आहे शिर्डी रेसॉर्ट. पर्यटक निवासच्या समोरच आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. गाईस नाईट ब्युटी ऑफ शिर्डी. असं भजन चालू होतं इथे. चला आता काहीतरी खाऊया आणि थोडा फिरूया. ओम साईराम. ओम साईराम. गाईस आम्ही साई प्रसादालयामध्ये आलो आहे भोजन करण्यासाठी. सकाळी कारण आमचं लवकर दर्शन आहे. पहाटे 4 वाजता ते दर्शन घेऊन बॅक टू होम. हा आहे साई प्रसाद आहे. गाईस साई प्रसादालयामध्ये आलो आहे भोजन करण्यासाठी. गाईस आता आम्ही दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही बाहेर निघतोय. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. आता परत दुपारची ट्रेन पण आहे. तर बघू आता नाश्ता वगैरे करू, फिरू, नंतर मग घरी काय होईल ते तुम्हाला दाखवतो. चला आता पहिले नाश्ता करून घेऊ. गाईस या चहा पियाला भाऊ आहे. याचा टी स्टॉल आहे. असं का नाव काय तुझा? हे बघा शुभम भाऊ आहे. एक्झॅक्ट मंदिराच्या इथं वॉकिंग 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. याला इथं या ना चहा पिया सगळ्या. अरे
इथे बोलतो काय साईराम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गाईस चला आता चाललो आम्ही घरी. दर्शन वगैरे झालं सकाळी. चला घरी जाऊ दे. काय झाला पेरू घ्यायला घेतला ना आम्ही. पेरू खातो पेरू आणि चला गाईस आता निघतोय आम्ही शिर्डीतून घरी. चला आता चाललोय मनमाडला. तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. गाईज मनमाड स्टेशनला आता आलेलो आहे. आता मनमाड स्टेशनवरनं कल्याणवरनं आपल्या घरी. चला भेटतो तुम्हाला. गाईस जस्ट आता घरी पोचलो. चला ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.